स्वस्ती F.I. नाही इथे बघ जरा नीट. देवी काय करते ते काय मी खोडून टाकणार आहे सगळं. हाय हॅलो शुभ सकाळ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. या दोघी जणी काय करतायत? काय करते सिद्धी? स्वस्ती तू काय करते? टीव्ही बघती. अभ्यास आता सुट्टी आज जाते ह्याला करणार मामा बघता ना खाली चटई बिछवला आणि मस्त हिशोबात. स्वस्तीचा आवाज बसलाय, सर्दी झाली तिला. थंड वातावरण आहे ना सध्या, बाहेर खूप पाऊस येतोय म्हणून. हो ना स्वस्ती? एक मोठी उशी घ्या मग खाली बसणार मग. अच्छा, दिवसभर काय नाही करणार? अभ्यास नाही करणार? जर आम्हाला टीव्ही वगैरे नाही बघू दिला, तुझा हा व्हिडिओ टाकून दिला तर मी याला बरं का स्कूलच्या ग्रुपवर टाकून देईल टीचरला. कळलं का? पण म्हणजे चांगलं तर बोलले मी. हां, चांगले तर बोलले मी. पण तू आम्हाला बघू नाही देत ना, टीव्ही वगैरे बघू देत नाही. तू तुझ्या मनानच करते. उषा खाली ठेवती, हां, घर व्यवस्थित ठेवत नाही, सगळं घाण करती. टाकू? हॉस्टेलला जायचं नक्की? बघू देशील टीव्ही? स्वस्ती तर अभ्यास करते आणि सिद्धी करते काहीतरी उलनचं. काय ग उलनचं आहे सिद्धी? हेअरबँड बनवते. हेअरबँड दाखव, स्वस्ती दाखव हेअरबँड कसा. हे पूर्ण बनवायचं राहिलं. अच्छा, आणि तू काय करते? अभ्यास करते ना? दाखव मला कसा अभ्यास करते, तुझं काय चाललंय. हो, करा बरं करायला लागलं. तर आता मी तुझा अभ्यास घेणार आहे बसून. एवढं व्हिडिओ शूट करून झाला ना, मी बसणार तुझ्या अभ्यासाला बरं काय. हां, मग कसे फटके खाणार ना फटके? हां, त्यापेक्षा मी बसायच्या आत चांगला अभ्यास करून टाक. अरे एकदा जर मी बसले ना, चांगले फटके देईन. मग कर लवकर अभ्यास, मी चेक करणार आहे तू काय करते ते. चुकीचं जर केलं तर सगळं खोडून टाकणार. हा बरं काय, नाही तर मग काळी आणि तू काय. हो, बघ मॅथचं केलं वाटतं ना? केलं तिने, हे केलं मॅथ्सचं. बरं झालं. हे बघ ना बघ, हे फ्यू बघ ना. पाय कसं काढलं हे चेक केलं का? हे चेक केलेलं आहे, बाकी चांगली हे पण लिहिली. इनकम्प्लीट आहे. इथे एफ कुठे आहे? एफ कुठे स्वस्ती? F.I. नाही इथे बघ जरा नीट. देवी काय करते ते काय मी खोडून टाकणार आहे सगळं आता. बदमाश. कोणतं खोल अभ्यास कोणतं खोलणार आहे? हे फ्यू, हे पण हा हे खोडणार आहे मी. हे फ्यू सगळं? खोडणार आहे. हो सगळं. कान म्हणलं सिंपल आता कान टाकले ना. अजून खूप राहिलंय पण ते सगळं करायचंय. किती मोठा अभ्यास आहे स्वस्ती. आठवण लवकर. या बुक मध्ये पण वाटते. या बुकचं केलं की नाही? हो तिथे पण राहिला. एवढा किती अभ्यास दिलाय टीचरनी. काय लिहिलं? बॅट आणि आता कॅट लिहिते. लिहिली. माझी सगळे कामं आवरल्यानंतर मी स्वस्तीजवळ बसले अभ्यास घ्यायला. तर तेच केलं तिने शेवटी. सगळं चुकीचं लिहून ठेवलं. मी ते सगळं खोडलं. आणि विशेष म्हणजे शाळेतसुद्धा तिने चुकीचं लिहून ठेवलं होतं आणि ते टीचरनी बरोबर दिलं, याचं मला नवल वाटलं. आणि सिनियर KGच्या मुलाला त्यांनी किती अभ्यास द्यायला पाहिजे हे सुद्धा त्यांना कळत नाही. 2 लेटर्स वर्ड, 3 लेटर्स वर्ड आणि तेही 3-3, 4-4 पेज अभ्यास असतो. मुलं कन्फ्यूज होऊन जातात. कन्फ्यूज झाले की मग ते चुकीचं लिहितात. माझी मुलगी तर सारखी मिरर रायटिंग काढते. मिरर रायटिंग म्हणजे काय ना, आपण एखादा लेटर लिहा आणि आरशामध्ये बघा कसा दिसतो, उलटा दिसतो, तसं लिहिते. मला त्याचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे ना की मला सारख्या कंप्लेंट येत असतात तिच्या की असं लिहिते तसं लिहिते. आणि विशेष म्हणजे सगळे अक्षर उलटे काढत असते. मला तर कधी कधी असं वाटतं ना की फुकटची ट्युशन फी भरतो आपण. ट्युशन फी म्हणजे काय आहे ना की शाळेत आपण जी फी भरतो त्याची रिसीट देतात. रिसीटवर बघा लिहिलेलं असतं की ट्युशन फी. तर ती ट्युशन फी वेस्ट जाते आपली. सारखा आपल्यालाच अभ्यास करून घ्यावा लागतो आणि इतकं डोकं उठते ना लहान मुलांचा अभ्यास करून घेताना. नाही केलं त्यांनी की वरून कंप्लेंट येतात, तुम्ही अभ्यास करून घ्या, तुमच्या मुलाला एवढेच मार्क्स पडतात, तेवढेच मार्क्स पडतात. सारख्या कंप्लेंट असतात स्वस्तीच्या. तर आणि असं मस्ती तर तिची चालूच असती.
कधी शांत बसून अभ्यास करत नाही पोरगी. काय पिते तू? नारळ पाणी. गोड लागते ना. ओके जे पिऊन घे मग. हे बी खाऊन घे. हे पण खाणार तू? हे पण खूप छान. प्रसाद म्हणतात त्याला, प्रसाद. हे नाही मला प्रसाद म्हणतात, हे बघ काय म्हणायचं? मम्मीला प्रसाद. मिस्टरांनी संध्याकाळी महादेवांना नारळ फोडलं. म्हटलं चला आता हे नारळ मी फोडणीच्या वरणासाठी वापरील. तर सिद्धीने अचानक मला विचारलं की मम्मी वरणाबरोबर काय बनवणार. मला वाटलं की काहीतरी बिट्ट्या वगैरे म्हणेल, म्हणून मी विचारलं तिला की काय बनवू सांग. तर ती अचानक बोलली बाफळे. तर असतात त्यांच्या डिमांड. सिद्धीची वेगळी डिमांड असती, स्वस्तीची वेगळी डिमांड असती. स्वस्तीची डिमांड म्हणजे अशी की ज्यामध्ये तिखट नाही पाहिजे तिला. तिखट असलं की मग नाही. तर ती पण खूपच खुश झाली बाफळे म्हटल्यावर. म्हटलं चला आज बाफळेच बनवूया. आमच्याकडे काय आहे ना, कुणी जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पाहुणचार म्हणजे बाफळे किंवा मग पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक असतो. तर बाफळे करणं सोपं आहे, पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करणं फार कठीण आहे. कठीण म्हणजे वेळ खूप लागतो. बाफळ्याला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात. आणि त्याच्याबरोबरनं मस्त फोडणीचं वरण बनवलं. त्यामध्ये ते जे नारळ फोडलं होतं ना मिस्टरांनी, मस्त खोबरं टाकलं, खूप छान वरण झालं होतं. इथे बाफळे कापून झाल्यावर मी काय केलं ना, तळून घेतले. तळायला तीच कढई वापरली मी. तळण्यासाठी एकच कढई वापरते. कारण काय होतं ना, प्रत्येक वेळेस आपण वेगळी कढई मांडली ना की दुसऱ्या कढईसुद्धा खराब होतात. पण ती कढई काळी झाली तुम्हाला असं वाटत असेल, त्यामुळंच. कारण नेहमी तीच कढई वापरते. एकीकडे मी गवारच्या शेंगा भाजून घेतल्या. स्वस्तीला खूप आवडतात, मीठ टाकून खूप छान लागतात खायला. दुसरीकडे बघा देवासाठी नैवेद्य तयार करून घेतला. कारण मुलं काय करतात ना, लहान असतात तर ते लगेच उष्ट करतात. बाफळे उचलून घेणार नाही तर भात घेणार. म्हणून देवाचा नैवेद्य पहिले दाखवून घेतला. व्यवस्थित देवाचा नैवेद्य दाखवून घेतल्यावरनं सगळेजण आम्ही जेवायला बसलो. तर स्वस्तीला मी चुरून दिलं, कारण स्वस्ती लहान असल्यामुळं तिला व्यवस्थित खाता नाही येत हे बाफळे. फिकं वरण वगैरे टाकून तिला दिलं. आणि नंतर मोठी मुलगी माझी खाण्याच्या बाबतीत खूप चुजी आहे. तिला ना हे नको ते नको, कढीपत्ता नको, त्यात मिरची असली तर ती नको, म्हणून तिलासुद्धा ना मी व्यवस्थित चुरून आणि वरण टाकून दिलं. आणि आज काय झालं, लोणी कढवलं. मी घरीच लोणी बनवून तूप बनवते. कारण 1 लिटर दूध घेते, त्यावरती भरपूर तूप होतं. जवळपास पाऊण किलो, अर्धा किलो कधी कधी असं तूप होतं. तर आज सकाळी तूप तापवलं, पण पाऊस होता, थंड वातावरण असल्यामुळं काय झालं ना, ते सारखं घट्ट व्हायचं आणि बरणीत भरायचं राहून जायचं. आणि मग काय केलं ना, मी जेवण वगैरे झालं, किचन ओटा आवरला, सगळी कामं आवरल्यानंतर त्या तुपासाठी वेळ दिला. त्याला थोडं कोमट केलं आणि ताबडतोब बरणीत भरून ठेवलं. आमचे जेवण झालेले आहेत, सगळं आवरून झालेलं आहे. माझं किचन वगैरे भांडे वगैरे आवरून झालेत. आता व्हिडिओ एडिट करून घेते. आजचा व्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.